खड्डेमय आरे भाग 1. कोरोना महामारी बरोबरच खड्डेमय रस्त्यामुळे होतोय आरेवासियांना त्रास. दुग्ध खात्यात व बांधकाम विभागात समन्वयच नाही. आमचे प्रतिनिधी निलेश धुरी यांचा सविस्तर रिपोर्ट पाहू. आपण आता सध्या आरे दुग्ध वसाहतीतील युनिट क्रमांक 30 या ठिकाणी असून येथील स्थानिकांशी चर्चा करू. हा रस्ता कधी बनवला आहे, शेवटचा कधी बनवला आहे, तुम्ही इथे राहता कधीपासून आणि काय या रस्त्याबद्दल आम्हाला माहिती द्या. हा रस्ता सकाळ म्हणजे आतापर्यंत तर एक बार पण बनला नाही. मी तर आपल्याकडं रहिवाशीच आहे, लहानपणापासून बघतोय, पण आता पण काय बनला नाही. पण आता हे खूप दिक्कत आम्हाला वाढायला लागली. ते नाले वगैरेंचं म्हणजे फुटलेत तर रस्त्यामुळे ते तर हे सगळं आपला बिमारी तर ऑलरेडी आहे, अजून पण वाढण्याची शक्यता आहे आणि पावसामध्ये तर आम्हाला अजून पण लई त्रास होईल. रस्त्यामुळे तुम्हाला काय त्रास होतो? रस्त्यामध्ये जे खड्डे आहेत त्याच्यामुळे काय त्रास होतो? रस्त्याने आपलं गाडी वगैरे आपलं जाते तर त्रास होतो. जसं काही कोणी बिमार आहे, कोणी प्रेग्नेंट बाई असते तर त्यांना पण आपला त्रास होतो की खूप म्हणजे जाताना खड्डे त्यांचा. मग नंतर मग टायर पण फुटतात. कधी कधी आपलं गाडी दगड आपलं लागतो, साईडला ती दगड उडून आपल्या लोकांना लागतो, पण रक्त वगैरे येतं पायाला. असं खूप त्रास होतो, खूप म्हणजे खूपच त्रास होतो रस्त्यामुळे. बांधकाम विभाग जे आहे आरेचं, त्यांना काय विनंती करता आमच्या माध्यमातून आपण? हीच विनंती आहे की लवकरात लवकर आपलं आमच्यावरती लक्ष द्यावं आणि जे काही सोय आम्हाला हवी आहे ती त्याच्यामध्ये आमचा साथ द्यावा. युनिट क्रमांक 29 आरे नील कॉलनी या ठिकाणी असून आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले असून येथील नागरिकांना व वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. याबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील बांधकाम विभाग कोणत्याही प्रकारची काही कारवाई करत नसून रस्ता दुरुस्तीचे कोणतेही काम केले जात नाही आहेत. आणि आता लवकरच पावसाळा येत आहे आणि या पावसाळ्यात हा त्रास वाढणार आहे. तरी येथील नागरिकांची विनंती आहे की लवकरात लवकर आरेच्या बांधकाम विभागाने या रस्त्याचे काम करावे, कमीत कमी खड्डे तरी बुजवून द्यावे.
मी व्हिडिओ जर्नलिस्ट उदय कांगळेसोबत निलेश धुरी, जनाधार टाइम्स, मुंबई, गोरेगाव, आरे कॉलनी. आपण PWD विभागाच्या मार्फत सदरच्या अंतर्गत रस्त्याची दुरुस्ती करत असतो आणि त्या संदर्भात आत्ता सार्वजनिक बांधकाम विभागाला आम्ही तशा सूचना देतो की बाबा अंतर्गत रस्ते जे काही असेल पावसाळ्याच्या पूर्वी डागडुजी करून घ्या. आम्ही असं सांगू इच्छितो की आरे कॉलनीमध्ये अंतर्गत रस्त्यांची जी समस्या आहे ती मागील 2-3 वर्षापासून त्याच्यावर माननीय CO साहेब आहेत त्यांच्याकडे प्रस्ताव सादर केलेले आहेत मंजुरीकरिता आणि सदर मोठ्या प्रमाणात हे रस्ते दुरुस्ती करणं अत्यंत गरजेचं असून सद्यस्थितीत ह्या 45 किलोमीटरपैकी साधारणतः युनिट नंबर 29, 31, 32 हे आदिवासी पाड्याकडे जाणारे रस्ते जे आहेत ते तातडीनं करून घेण्यासाठी उद्या आम्ही CO साहेबांकडे तो प्रस्ताव युद्ध पातळीवर सादर करून त्याची मंजुरी घेऊन साधारणतः 10 जूनच्या आत आम्ही हा पूर्ण करून देण्याच्या प्रयत्नात आहोत.